खरं तर महाराज बोलले, महाराजांनी उल्लेख केला सिंधुताईंचा, निवेदकाने उल्लेख केला सिंधुताईचा. आणि एक स्त्री किती बलवान असू शकते. ज्यावेळेस आपण कुंकू पुसलं की माणसं समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने ती स्त्रीची हतबलता किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. पण एक स्त्री ज्यावेळेस आपल्या मुलांना वाढवण्याचं स्वप्न घेऊन आपलं जीवन जगण्यास सुरुवात करते. आज संक्रांतीचा सण आहे आणि संक्रांत ही खरं तर स्त्रियांचा सण आहे आणि संक्रांत मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर स्त्रिया साजरा करत असतात. आणि आज चांगल्या सणाच्या दिवशी आपल्या पतीची साथ सुटल्याच्या नंतर सुद्धा एक भक्कमपणे स्त्री उभी राहू शकते. त्या स्त्रीच्या कर्तृत्वाला खऱ्या आज आपण सलाम केला पाहिजे. अशी स्त्री तयार झाल्याबद्दल खंडोलीला वराड लवकर गेले. याच्या अगोदर सुद्धा अहिल्यादेवी होळकरांच्या पतीचं नाव खंडूजी होळकर होतं. ते 27व्या-28व्या वर्षी गेले. सगळं साम्राज्य त्या ठिकाणी पेशव्यांचं होतं. पेशव्यांच्या साम्राज्यामध्ये एक स्त्री सती तर गेलीच नाही. मल्हारराव होळकरांना सांगितले मी सती जाणार नाही. पांढरी साडी परिधान केली, एक बेलाचं पान आणि त्याच्यावरती असणारे पिंड आपल्या हातामध्ये घेतली, साडीचा एक पदराचा कोना आपल्या कमरेला खोचला आणि शपथ घेतली की आता काही जरी झालं तर माझ्या गोरगरिबांचं जे राज्य आहे ते मी प्रभावीपणे चालवणार. मल्हारराव होळकरांना सांगितलं मी सती जाणार नाही. त्या खंडोजी होळकरांची पत्नी ज्यावेळेस उभी राहिली, भल्या भल्या राज्यकर्त्यांना सुद्धा विचार करायला लावणाऱ्या त्या अहिल्यादेवीने काशी विश्वेश्वरापासून तर आपल्या खंडोबा जे आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं, त्या सगळ्या गडांची उभारणी केली. त्या खंडोजी होळकरांची आठवण आज आपल्याला खंडोजी महाड या निमित्ताने आपल्याला होती की हा संजय सारखा मुलगा उभा करायचा आहे. किती वय, कितीतरी उदाहरण आहे. ज्योतिबा फुलांची आई 3 महिन्याचे असताना गेले. फुले टगमगले नाहीत, मावशीकडे गेले, उभे राहिले. मावशीने सांभाळ केला. एक वेगळ्या पद्धतीने इतिहास घडवला. 1850ला भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली. स्त्री सक्षम झाली पाहिजे, स्त्री वाढली पाहिजे, स्त्री मोठी झाली पाहिजे, चूल मूल ही संकल्पना संपली पाहिजे. आज ललिताताई तुम्ही सभापती आहात. कदाचित त्याची देण असू शकते. त्या तुम्ही सावित्र्याचे लेखी म्हणून तुम्ही आज तालुक्यामध्ये प्रभावीपणे काम करतात. ही संकल्पना मुळात स्त्रियांची आहे आणि ती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आज खरं तर उद्घाटनाला तुम्ही अथर्व इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकच्या उद्घाटनाला आज संक्रांतीचा दिवस आहे. कुणाला बोलवलं तर गोड माणसाला बोलवलं. तुम्ही सुद्धा हुशार आहे. मी पंकजला आणि खरं तर संजूला मनापासून तुमचं कौतुक करेन की गोड माणूस आहे. आल्या आल्या आम्ही सगळेजण नमस्कार केला, पण बाबा खाली आल्या आल्या गोलप्पामाच्या पाया पडला. आपल्याला लाज वाटला, पण चुकलो का काय पुढे. हुशारी ती इथं असते. आता आणि मग गोलप्पामा मला म्हणतो ते चांगलं वाग, अमकं कर, तमकं कर, फलानं कर. माझ्याकडे डोक्यात आले पाय पडायचं. पण हुशारी कुठं असते नाना. आल्या आल्या पाय पडले. दादा चांगला आहे, संपला विषय. कोण बांधल, कोण नाना, कोण बाजूराव शेठ, मोरचं तिकडे जाऊ द्या पुढे. पण जी हुशारी आहे देखील ती दादाकडे आहे. ती मी जवळून पाहिली. म्हणजे माणूस पहा कसा असतो, कर्तृत्व कसं असू द्या. कारण हे एक लक्षात ठेवा की आता मध्ये रमाकांत आचरेकर गेले. त्यांना शासनाने त्या ठिकाणी केंद्र शासनाने पुरस्कार दिला पद्मश्री. अरे पण पद्मश्री गेले, पण त्याला खांदा लावायला भारतरत्न सचिन तेंडुलकर आला. शेवट कर्तृत्व महत्वाचं असतं. शरददादा आमदार आहे, पण कारखान्याच्या डायरेक्टरच्या पाया पडतो हा सन्मान आहे. आणि तुम्ही निवडलेला माणूस नाही असा. मला स्तुती करायची नाही, पण जे आहे ते आपण बोललं पाहिजे. नाना बोलले, आमच्या या ठिकाणी असणारे दिलीप शेठ बोलले. दिलीप शेठने आता दिलीप शेठ म्हणत होते त्या बिचारांना मर्यादा आहे. ते परत बोलायला लागले. ते म्हणले अरे आमचा भावी खासदार इकडे, आमचा आत्ता खासदार आहे, पुढच्याला काय आमची शुभेच्छा द्यायची कारण आहे. कडवा शिवसैनिक आहे. शेवट राहिलं पाहिजे. कारण हे ज्या भावना असतात, या भावना एखाद्याच्या नेत्याबद्दल राहणं ही भावना आदर असणं हे काय पाप नाही. निवडणुकीच्या काळात निवडणुका लढू. मी आमच्या गावड्याच्या पुरीला सुद्धा नेहमी सांगतो, ए बाई तुझी तू चांगली राहा. पण शरददादा कधी म्हणत नाही की तू गावड्याच्या पुरी शंका बोलतो. मला म्हणतो तुझ्या बहिणी तुझ्या दम येतो निवडून आण. त्याला म्हणतात आमदार. किंवा तुमच्या दम आहे ना, तुम्हाला काय करायचे ते करा.
मी आहेच आहे. मी तर काय फाटका आहे, कुठून जायला कुणाकडे मतं मागेल ते त्याला तर बघू सचिन, नाही तर नाही दिली तर बघू पुढं. पण ही जी ताकद असते, ही राजकारणामधले खेळीमेळीचं जे वातावरण असतं हे खऱ्या अर्थाने टिकवलं पाहिजे. पंकज गावडे महाराज सगळीकडे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी विचारांचं स्तोत्र सगळीकडे सुरू आहे. सहज जिल्हा परिषदला आले म्हणजे माझ्या गावात 10 लाख रुपये नाणं पाहिजे. मी म्हणलं सरपंच कोण आहे? सरपंच पण नावकरीच निघाला, पंकज होता. मला अमकं केलं पाहिजे. निखिल आता पुढं सरपंच झाला. 10 लाख रुपये दिले. मला म्हणले 10 लाख रुपये पाहिजे. मला काय माहिती पंकज महाराज 10 लाख रुपये तिकडे गावात असं करतील, पण चांगलं काम त्या ठिकाणी करता आलं. जिथं संधी मिळेल तिथं देण्यासाठी आपण सातत्याने खरं तर प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण करत असताना, कारण त्या जर गोष्टी केल्या नाही तर त्या ठिकाणी मित्रांनो राजकारणामध्ये आणि समाजकारण हे वेगळं होईल. आणि म्हणून आज या कुटुंबाने जे हा उपक्रम उभा केलेला आहे, मनापासून त्या ठिकाणी या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. खरं तर मला दिलीप शेट्टी सांगितलं तू उशीर आला. खरं तर मी नानाला नारायणगावमध्ये भेटलो होतो. नाना म्हणले की आता तू कुठं चाललाय? म्हणजे मी उद्घाटनाला चाललो. आणि दिलीप शेट्टी तुम्ही त्यांच्यानंतर त्यांना ते तुम्हाला घेऊन आले. म्हणजे खरं तर मी आधी आलो आहे, फक्त मी पायरीला पाहिला हवीत नाही, कारण तुम्ही ज्येष्ठ आहे. कारण ते म्हणले तू किरण शेट्टी तर नाश्ता करीत होता, आता मी तुमच्यावर नाश्ता करायला तर तुमच्या उद्या परत धोका देताल, म्हणून मी आपल्या बाजूला राहतो की नको तुम्हाला त्रास. आपली मैत्री आहे, सगळं बरोबर आहे. पण काम असं असतंय की संशयाचं दूध एकदा मनामध्ये शिरलं की ते फार वाईट असतं. हे मी फार जवळून पाहिले. शरददादाचं काय घेणं देणं नसतं, कोण आला बांधल घालगळ्यात हात. पण पुढचा मनसेचा असेल किंवा पुढचा जर भाजपचा असेल, तू शरददादाकडे गेला का? अहो काय नाही, आमदाराने हात घातला तर मी काय करू? पण संशय किती वाईट असतो. त्याच्यामुळं खरं दिलीपराव मी आलो नाही आणि नको म्हणलं तुम्हाला नानाला त्रास, आपलं बाजूला राहिलेलं बरं, म्हणून खरं बाजूला राहिलो. आणि म्हणून किरण शेठ सगळी मंडळी त्या ठिकाणी आम्ही बसलो आणि त्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या. आणि म्हणून आपण आज संजीवनी जे उभा केलेला हे आहे प्रकल्प आहे किंवा हे दालन उभं केलेलं आहे, ते मनापासून त्या ठिकाणी सगळ्यांनाच आनंद देणार आहे. आणि म्हणून कोण किती मोठा झाला, कोण किती पैशामध्ये हे झाला, मी शरददादाच्या दुःखाच्या प्रसंगी आलो होतो. आई वडील हे किती जरुरी असतं, किती महत्त्वाचं असतं नाना, ते आपण खूप जवळून पाहिलेलं आहे. आणि असंच काम आपण भविष्यकाळामध्ये खरं तर केलं पाहिजे. आणि म्हणून मी मनापासून संजू किंवा पंकज असेल, निखिल असेल, सगळ्यांनी एकत्र घेऊन एक चांगल्या पद्धतीचा विकास, तुम्ही सगळे मंडळी आहात. खरं तर आमचा भाऊदेवाडे एवढा सोपा माणूस नाही, पण आला इथं कसं करा चला म्हणल्यानंतर आला. मैत्री अशी असती नवनाथराव, मैत्री करायची नंतर पक्की करायची, वाघाशी मैत्री करायची, नाही तर मग ती मैत्री नसलेली झाली. कारण असं जे का वाघाशी मैत्री माहिती आला आता ते जरा फटा पडलं का होईल. एका जंगलामध्ये असंच त्या ठिकाणी 2 वाघ आणि वाघीण असतात आणि त्यांना शिकारीला गेलेले असतात. शिकार करायला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं त्यांना शिकारच होत नाही. ते बछडे त्या ठिकाणी गुहेमध्ये जात असतात आणि त्या गुहेमध्ये ते चिवचिव चिवचिव करत असतात, त्यांना खायलाच मिळत नाही. आईबाप 15 दिवस नाही आल्यावर एक शेळी चालली, ती शेळी पाहते आणि जाऊन त्यांना दूध पाजते. असे बरेच दिवस 15 दिवस दूध पाहिलं तर ते आले वाघ आणि वाघीण, त्यांना काही शिकारच नाही मिळेल. अरे म्हणजे शिकार तर इथंच आल्या त्याच्यावर झडप टाकणार नव्हतं. तिथे म्हणले अरे बाबा मारू नको. म्हणजे का मारू नको? त्या पिलांनी सांगितलं की तुम्ही नव्हतं त्यावेळेस मला भूक लागली, पण तिने मला दूध पाजलं. वाघ वाघिणीने तिला सोडून दिलं. पुढे ती शेळी रान जंगलामध्ये चरायला गेली की त्या वाघाच्या पाठीवरती उभी राहायची आणि चारा खायची. हे दृश्य एका पक्षाने पाहिलं आणि पक्षाने पाहिल्यानंतर पक्षी सुद्धा म्हणला आता आपल्याला सुद्धा काहीतरी पुण्य केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. शेळीकडे गेला, शेळीला विचारलं, शेळीने सगळा वृत्तांत सांगितलं, असं असं झालं. मग असं सांगितल्यानंतर त्याने ठरवलं, तो गेला जाता जाता डबकं होतं, त्या डबक्यामध्ये पाहिलं तर थंडीचे दिवस होते आणि तिथं 2 उंदराची पिलं पडलेली होती. तो खाली आला आणि ती पिलं त्यांनी चोचीने बाजूला केली, पण ती थंडीमध्ये कुडकुडली होती म्हणून त्याने पंख पसरले आणि पंखामध्ये ऊब देण्यासाठी त्यांनी त्याला ठेवलं. पंखामध्ये तास झाला, 2 तास झाला, दिवस झाला. त्यांना ऊब आल्याच्या नंतर पंख आता सरळ करायचे आणि उडायचे म्हणून पक्षी उडान घ्यायला लागला, पण पंखामध्ये जीवच नव्हता. कारण उंदरांचं काम केलं होतं. कारण उंदराने काय केलं, कुरतडायचं काम होतं, ते पंख कुरतडून टाकले. त्याला वाईट वाटलं. 1 महिनाभर थांबला, पंखामध्ये बळ येऊन दिलं आणि परत उडला. उडल्याच्या नंतर तो जंगलात जातो, तो परत ती शेळी त्या वाघाच्या पाठीवर उभं राहून खात असते चारा. त्यावेळेस विचारतो खाली काय बाबा तू कसं काय केलंय? कर्म तर तू केलं, कर्म तर मी केलं. पण त्या शेळीने जे उत्तर दिलं, शेळीने जे उत्तर त्या ठिकाणी त्या पक्षाला दिलं, ते फार महत्वाचं होतं. विकास, सुनील, तुम्ही सगळी मंडळी आहे, सचिन,
की त्या शेळीने त्या ठिकाणी त्या पक्षाला सांगितलं, कर्म तर तू केलं आणि कर्म तर मी केलं, पण मैत्री करायची ना तर वाघाशी करायची, लबाड लांडग्याशी कोल्याशी मैत्री करायची नाही. कारण उंदराचं काम कुरताडणारच नाही, म्हणून वाघाशी मैत्री करायची. वाघाचं चिन्ह असल्याशी मैत्री नाही करायची. आणि म्हणून माझी मैत्री मला तुम्हाला मागत पडत पण हरकत नाही. चला सगळेजण आपण त्या ठिकाणी आज खरं तर वराड्यांच्या काय दुकानामध्ये आपलं वराड जेवायला घालायला नको, कारण आमचं वराड जेवायला घालायची काम का तुम्ही सगळे वराडी मंडळी जरी असला तर मोठं काम आणि मोठं त्या ठिकाणी आज या निमित्ताने तुम्ही सुरू केलेलं आहे. आज दादाची स्टाईल पाहिली की जरा वेगळीच आहे. काय माणूस हटके माणूस आहे, एकदम हटके माणूस आहे, एकदम स्टाईल म्हणजे काय बोलायचंच नाही. कधी कधी दादा तुमच्याकडे बघून मला सुद्धा वाटतं तसली कपडे घ्या, पण परिस्थिती नाही, ती अडचण घ्यायला काय नाही. पण बाकीचा हिशोब केल्याच्या नंतर आपल्याला पडतळ बसायची नाही, गाडीन बिडीन हे कसं चालायचं आपले. चला ज्याला मिळतं त्याला परमेश्वराने भरपूर द्यावं, वराडी कंपनीला बी भरपूर द्यावं. आणि मी सिंधुताईला खरोखर मनापासून सलाम करतो की अशी आई जन्माला यावी आणि अशी मुलं तिच्या पोटी जन्माला यावी. आणि ज्याच्या घरात बाप नसतो ना त्याला बापाची किंमत कळती, ज्याच्यावर छत्र बापाचं नसतं ना त्याला बाप करतो. या जिजाऊचा सुद्धा इतिहास आहे. आणि ज्या पोटामध्ये छत्रपती जन्माला येत होते त्यावेळेस बापाने आणि स्वतःच्या मामाने सुद्धा त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला, पण ती इथे येऊन या छत्रपतीला जन्म दिला. ती भूमी त्याची आहे. कदाचित त्यातले काही गुण आमच्या सिंधुताईच्या पोटामध्ये मनामध्ये असतील, म्हणून आज तुम्ही सगळे मंडळी उभा राहिला. हे चांगलं काम या निमित्ताने तुम्ही उभं केलेलं आहे. जीवनामध्ये किती पैसे मिळेल पण आईला मात्र त्या ठिकाणी कधी विसरू नका. तिने अत्यंत कष्टाने उभं केलेलं आहे, अत्यंत आपल्या सगळ्या गरजा बाजूला सारून तुम्हाला मोठं केलेलं आहे. तो क्षण कधी विसरू नका. कारण पांडुरंग सुद्धा भेटायला ज्यावेळेस पुंडलिकाला गेला त्यावेळेस सुद्धा फक्त आई वडिलांच्या प्रेमासाठी गेला. म्हणून महाराज तुम्ही बोलात हे खरं आहे की आई वडिलांची जर सेवा केली तर परमेश्वर तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजच्या जुन्नर शहरामध्ये खरं तर काल परवा आम्ही येऊन गेलो, आता परत जुन्नरकरांनी निमंत्रण दिलं. जुन्नरकरांचं निमंत्रण मी ठरवलं आता सारखंच जात जायचं, जिथे मिळेल तिथं जायचं, जिथे मिळेल तिथं जायचं. कारण जास्त मागायचं म्हणल्यानंतर बऱ्याच ठिकाणी जोडी ठेवावी लागतील. त्याच्यामुळे तुम्हाला आता मागायची गरज नाही दिलीप शेठ, आम्हाला मागायची गरज आहे. त्याच्यामुळे आता सगळ्या मायबापांकडे टाकायला जाऊन गाडग्याला पोहायची गरज नाही. तुमचा आशीर्वाद तर भविष्य काळामध्ये मिळणारच आहे. पण आपण सगळी मंडळी आज वराडी कुटुंबाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात, खूप समाधान आहे. मी मनापासून आजच्या या अथर्व इलेक्ट्रॉनिक्सला माझ्या बांधव कुटुंबियाच्या वतीने आणि सर्व आपल्या मायबापांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आज संक्रांतीच्या निमित्ताने, कारण आज संक्रांत म्हणलं की सूर्याचं मार्गक्रमण होत असतं आणि सूर्य आता मकर राशीमध्ये चाललेला असतो, धनराशीतून मकर राशीत चाललेला असतो. तसं आता वातावरण जोरात होणार आहे. वातावरण म्हणजे आता उष्णता वाढणार आहे, हवेमध्ये उष्णता वाढणार आहे. आता उष्णता वाढतच चाललेली आहे. आता काही टेम्परेचर खाली राहणार आहे, तर त्याच्यानंतरचं टेम्परेचर विधानसभेला तर फार वाढणार आहे. त्यावेळेस त्यांना वेगळी कपडे घालायला लागणार आहे, कारण घाम येईल याच्यामध्ये. त्याच्यामुळे दादा सगळं ठरवून आहे, हिवाळ्यात कोणची घालायची, उन्हाळ्यात कोणची घालायची, पावसाळ्यात कोणची घालायची आणि बाहेर जाताना कोणची घालायची हे दादाला माहिती आहे.